नमस्कार मित्रांचं स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत अबाउट दी सुझुकी अर्टिगा वर्सेस किया कारेन्स क्लॅविस. जर तुमचं बजेट 15 लाखच्या आसपास असेल व तुम्हाला 7 सीटर कार हवी असेल किंवा तुम्हाला टी परमिटसाठी गाडी हवी असेल भाड्याने लावायला, तर तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तुम्हाला जर 13 लाख रुपयाचा बजेट असेल, तुम्हाला सी एन जी अर्टिगा घ्यायचा विचार असेल तुमचा, सी एन जी अर्टिगामध्ये काही फीचर्स भेटतात जसे की ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वगैरे वगैरे. बट तुम्ही 2 लाख रुपये जास्त टाकलात तर तुम्हाला किया कारेन्स क्लॅविसचं डिझेल मॅन्युअल व्हेरियंट भेटतं. त्यामध्ये तुम्हाला डिझेल मॅन्युअलची बेटर पॉवर भेटते. डिझेलमध्ये तुम्हाला कियाच्या बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला टचस्क्रीन भेटते, बेटर स्पीकर भेटतात अर्टिगापेक्षा. त्याचबरोबर तुम्हाला 25चं ॲव्हरेज भेटतं हायवेवरती. त्याचबरोबर तुम्हाला लाईनमध्ये सी एन जीच्या उभं राहायची गरज लागत नाही. हे काही बेनिफिट्स आहेत किया कारेन्स क्लॅविस घेण्यासाठी ओव्हर द अर्टिगा. आणि तुम्हाला त्याचबरोबर किया कारेन्स क्लॅविसमध्ये बेटर स्पेस भेटते. त्याचबरोबर तुम्हाला कम्फर्टही अर्टिगापेक्षा कारेन्समध्ये जास्त भेटतो. जर तुम्हाला घ्यायची असेल एक 7 सीटर कार, तर थोडं बजेट एक्सटेंड करून किया कारेन्स क्लॅविसकडे तुम्ही जाऊ शकता, कारण तुम्हाला बेटर व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज 1.5-2 लाखाच्या रेंजमध्ये भेटतं, जे की तुम्हाला अर्टिगा प्रोव्हाइड करत नाही. त्याचबरोबर अर्टिगा सी एन जी असल्यामुळे या गाडीमध्ये तुम्हाला मेंटेनन्स हे 1.5-2 लाख किलोमीटरच्या आसपास इंजिनचा खर्च वगैरे येऊ शकतो. हे तुम्हाला कारेन्स क्लॅविसमध्ये बघता येणार नाही, कारण ही डिझेल आहे आणि ह्या गाड्या कियाच्या 5-6 किलोमीटरपर्यंत कोणताच सहसा खर्च मागत नाही वेल मेंटेन असले तर. हे होतं आपलं डिटेल ॲनालिसिस अबाउट दी किया कारेन्स वर्सेस सुझुकी अर्टिगा. व्हिडिओ कसा होता तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.